सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, साप लगातार किती वर्ष झोपू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 3 वर्ष, ऑप्शन बी 2 वर्ष, ऑप्शन सी 5 वर्ष, ऑप्शन डी 1 वर्ष। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर साप लगातार 1 वर्ष झोपू शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, कोणता जीव डोके कापल्यानंतरही जिवंत राहतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बेडूक, ऑप्शन बी उंदीर, ऑप्शन सी झुरळ, ऑप्शन डी मधमाशी। याचं उत्तर झुरळ जीव डोके कापल्यानंतरही जिवंत राहू शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, खालीलपैकी आंबट फळ कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चिंच, ऑप्शन बी संत्री, ऑप्शन सी अननस, ऑप्शन डी आंबा। ह्याचं उत्तर खालीलपैकी चिंच फळ आंबट आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, मानवी हृदय दर मिनिटाला किती वेळा धडकते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 70 वेळा, ऑप्शन बी 72 वेळा, ऑप्शन सी 80 वेळा, ऑप्शन डी 82 वेळा। तर याचं उत्तर आहे मानवी हृदय दर मिनिटाला 72 वेळा धडकते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चिंपांझी, ऑप्शन बी माकड, ऑप्शन सी कुत्रा, ऑप्शन डी डॉल्फिन। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर आहे जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी चिंपांझी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, मानवी शरीराचा सर्वात जड अवयव कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मूत्रपिंड, ऑप्शन बी यकृत, ऑप्शन सी फुफ्फुस, ऑप्शन डी मेंदू। याचं उत्तर आहे मानवी शरीराचा सर्वात जड अवयव यकृत आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, कोणता जीव दगड देखील खाऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए शांबरूक, ऑप्शन बी हंस, ऑप्शन सी घुबड, ऑप्शन डी वटवाघूळ। याचं उत्तर शांबरूक जीव दगड देखील खाऊ शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, पतंगाचा शोध कोणत्या देशात लागला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी पाकिस्तान। याचं उत्तर पतंगाचा शोध भारत देशात लागला। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, भारतातील सर्वात मोठे हॉटेल कोणत्या शहरात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी राजस्थान। तर याचं उत्तर भारतातील सर्वात मोठे हॉटेल मुंबई शहरात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, पांढरा साप कोठे आढळतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। तर याचं उत्तर पांढरा साप अमेरिकात आढळतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, भारतातील पहिल्यांदा IAS ची परीक्षा केव्हा झाली होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1950, ऑप्शन बी 1951, ऑप्शन सी 1952, ऑप्शन डी 1953। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर भारतात पहिल्यांदा IAS ची परीक्षा 1950 ला झाली होती। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, सर्वप्रथम हिऱ्याचा शोध कोणत्या देशात लागला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी इंग्लंड। याचं उत्तर सर्वप्रथम हिऱ्याचा शोध भारत देशात लागला। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे,
मानवी शरीरातील सर्वात मऊ हाड कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कानाचे हाड, ऑप्शन बी नाकाचे हाड, ऑप्शन सी बोटाचे हाड, ऑप्शन डी मनगटाचे हाड। तर याचं उत्तर आहे मानवी शरीरातील सर्वात मऊ हाड कानाचे हाड आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 14 आहे नीरज चोपडा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी फुटबॉल, ऑप्शन सी भालाफेक, ऑप्शन डी हॉकी। तर याचं उत्तर आहे नीरज चोपडा भालाफेक खेळाशी संबंधित आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 15 आहे जागतिक जल दिन केव्हा साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 5 मार्च, ऑप्शन बी 8 मार्च, ऑप्शन सी 20 मार्च, ऑप्शन डी 22 मार्च। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर आहे जागतिक जल दिन 22 मार्चला साजरा केला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 16 आहे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय मर्यादा। तर क्वेश्चन 16 आहे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती असावे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 20 वर्ष, ऑप्शन बी 18 वर्ष, ऑप्शन सी 25 वर्ष, ऑप्शन डी 21 वर्ष। तर याचं उत्तर पंतप्रधान होण्यासाठी किमान वय 25 वर्ष असावे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 17 आहे हवाई जहाजचा शोध कोणत्या देशाने लावला? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी अमेरिका। याचं उत्तर हवाई जहाजचा शोध अमेरिका देशाने लावला। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 18 आहे वचन पाळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए शब्दाचे पालन करणे, ऑप्शन बी नावे ठेवणे, ऑप्शन सी खोटे बोलणे, ऑप्शन डी सावध राहणे। तर याचं उत्तर वचन पाळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ शब्दाचे पालन करणे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। तर क्वेश्चन 19 हिवाळ्यात हरभऱ्याची भाजी खाल्ल्यास कोणता त्रास दूर होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हृदयरोग, ऑप्शन बी गांजण्या, ऑप्शन सी कावेळी, ऑप्शन डी मूळव्याध। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर आहे हिवाळ्यात हरभऱ्याची भाजी खाल्ल्यास हृदयरोग त्रास दूर होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। जो की आपला लास्ट 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे माणसाने दररोज किती लिटर पाणी पिले पाहिजे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2 लिटर, ऑप्शन बी 3 लिटर, ऑप्शन सी 5 लिटर, ऑप्शन डी 8 लिटर। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।